शक्ती सदन योजना. शक्ती सदन योजनेमध्ये निराधार, निराश्रित महिला, विधवा महिला, कुटुंबाने दुर्लक्षित केलेल्या सामाजिक व आर्थिक पाठबळाशिवाय राहणाऱ्या महिला, नैसर्गिक आपत्तीमध्ये बेघर झालेल्या महिला व कुटुंबाने आधार काढून घेतलेल्या निराधार महिला, कौटुंबिक हिंसाचारात बळी पडलेल्या बेघर महिला, अनैतिक व्यापारातून सुटका केलेल्या महिला व मुली, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला व मुली. महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाकडून मिशन शक्ती हा एकात्मिक महिला सबलीकरण कार्यक्रम 15व्या वित्त आयोगाच्या सन 2021 ते 2022 ते 2025 ते 2026 या कालावधीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. मिशन शक्ती या योजनेअंतर्गत संबल व सामर्थ्य या 2 उपयोजना राबवण्यात येत आहेत. यापैकी सामर्थ्य उपयोजनेअंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे. या उपयोजनेअंतर्गत पूर्वीच्या स्वाधार व उज्ज्वला या 2 केंद्र पुरस्कृत योजना प्रशासकीय कारणासाठी एकत्रित करून शक्ती सदन योजना ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सक्षमीकरणासाठी वापरण्यात येत आहे. शासन निर्णय अधिक्रमित करून केंद्र पुरस्कृत स्वाधार व उज्ज्वला योजना केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेतील शक्ती सदन योजनेमध्ये विलीन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष 2022 व 2023 पासून राज्यामध्ये शक्ती सदन योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. योजनेचे उद्दिष्ट महिलांना त्यांची पूर्ण क्षमतेची जाणीव होईल असे वातावरण निर्माण करणे, ग्रामीण महिलांना कौशल्य विकास, रोजगार, डिजिटल साक्षरता, आरोग्य आणि पोषणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वन स्टॉप कव्हरेज सपोर्ट सर्व्हिसेस पुरवणे, महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरण करणे. योजनेचे स्वरूप: संस्थेतील प्रवेशितांबरोबर त्यांच्या कोणत्याही वयोगटातील अविवाहित मुली आणि 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना सदनामध्ये राहण्याची परवानगी असेल. दीर्घकालीन निवासाच्या व्यवस्थेची आवश्यकता असलेल्या प्रवेशित महिलांना शक्ती सदनामध्ये जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत राहता येईल. प्रकरण परत्वे: पीडित महिलेस 3 वर्षांचा कालावधी संपल्यावर शक्ती सदनामध्ये राहण्याची परवानगी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देऊ शकतील. तथापि, 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना शक्ती सदनामध्ये जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी राहता येईल. त्यानंतर त्यांना वृद्धाश्रम वा तत्सम संस्थांमध्ये हलवणे आवश्यक असेल. शक्ती सदनमध्ये निराधार व बेघर स्त्रियांना तात्पुरती सोय असून किमान 3 वर्षे त्या स्त्रीला तिथे राहता येऊ शकेल.